काय एवढं आवडतं याच्यात काय माहिती. रडून रडून माझ्याकडनं हे मागितलेलं. शेवटी मी नाही दिलं म्हणून तिच्या पप्पानी दिलं. तर रात्रीच तिच्या पप्पानी तिला हे आणलेलं, पण मी ना तिला सांगितलेलं उद्या खायचं म्हणून माझ्या बाळाने ते डब्यामध्ये ठेवलेलं. आणि आता आल्याला शाळेतून तिला तिची आठवण झाली. अर्धी वाटणी तर ती मलाच देते. थोडंफारच ती खाते, पण त्याच्यासाठी एवढी रडते ना, काही विचारूच नका. त्यानंतर ती तिचं किंडर जॉय एन्जॉय करत होती. मी मात्र आता शाळेतनं ती आलेली, त्यामुळे दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. आता इथे मी जेवणामध्ये ना दाल खिचडी बनवत होते. आता तिला त्याची घाई लागलेली किंडर जॉय खाऊन झाल्यावर त्याच्यात काय खेळणं आहे ते ओपन करायचे. आता मात्र मला पण तिच्याविषयी जास्त घाई लागली, त्यामुळे दोघींनी मिळून ते पहिलं खेळणं काय आहे ते बघितलं. बॅगेला लावायचं किचन होतं मस्त असं, मग ते बॅगेला पण लावून घेतलं लगेच. आणि मग भात दाल खिचडी पण तयार झालेली, लगेचच जेवण करून घेतलं. आता जेवण खाऊन मस्त असा आराम करायचा टाइम झालेला, आराम वगैरे केला. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेस भरपूर पाऊस पडत होता. बाजारात जायला काही भेटलं नाही, म्हणून ब्लिंकिटवरनंच काही थोडंफार सामान मागवलं. आता सर्वात इम्पॉर्टंट मला ना याच्यामध्ये तेल होतं, घरातलं तेलच संपलेलं आणि चायपत्तीही नव्हती. त्यामुळे पटकन मग जे सामान इम्पॉर्टंट होतं ते घेऊन आले. आणि त्यानंतर मग तेलाची पिशवी ओपन करून पहिलं तेल आहे ना देवाच्या ह्याच्यामध्ये काढून ठेवलं सेपरेट, आणि मग जेवणासाठी काढला. तर एकच जेवणाचं तेल आणि देवाचं तेल मी एकच वापरते, फक्त एवढंच की वेगवेगळ्या भांड्यात काढून ठेवते. त्यानंतर मग भाजी साफ केली. आता ही भाजी ना मी सकाळी ईश्वरीला स्कूलमधनं घेऊन येताना आणलेली, पण ती साफ करायला काही टाईमच भेटला नाही, म्हणून आता ती भाजी साफ करून पहिली ठेवली आणि त्यानंतर जेवणाच्या तयारीला लागले. आता ती भाजी काय आता बनणार नव्हती, फक्त साफ करून ठेवायची होती. आणि त्यानंतर मग जेवणामध्ये आज मस्त अशी बटाट्याची आमटी आणि भाकरी बनवलेली. आणि सकाळची दाल खिचडी खूपच बाकी राहिलेली, त्यामुळे भात काय बनवला नाही. मग जेवण तयार झालं की लगेचच गरमागरम जेवण करून घ्यायचं. त्यामुळे मग मस्त असं जेवणाचं ताट केलं आणि छान जेवण करून घेतलं. तर जेवण वगैरे झालं की घरातली कामावरून झोपायचा टाईम. आमच्या मस्तीसोबत व्हिडिओचा एंड करते. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.